आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आजी मिळाला आदित्यचा नंबर? हा मिळाला बाई एकदा. कसं काय? ते सावीच्या शाळेत गेले होते, एडी सरांचा नंबर मागितला. तोच आपला मामडे आहे ना. शाबास. आजी नंबर तर तुला मिळालाय, पण जे काय करशील ते सांभाळून बघ. हे बघ माले, मला माझ्या मुलाचं सुख पाहायचंय आणि त्याचा संसार उभारताना कोणाच्या मनाला धक्का लागल त्याचा विचार मी नाही करणार. आता खूप शिक्षा भोगली त्याने, मला फक्त त्याचं सुख पाहायचंय. डायल करून द्यायच्यावर. हा अननोन नंबरवरून कॉल. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो आदित्य, अरे मी तुझी आई बोलते. थांब, फोन कट करू नकोस. हे बघ, मला माहितीये तुला माझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही, पण एकदा माझ्या बाजूने विचार कर रे. हे बघ, या वयात माझ्यापासून लांब राहून कसली शिक्षा देतोस मला? गेली 6 वर्ष तुझ्या काळजीने इतकी तळमळली, तुला माहित पण नाही. आता ना मला फक्त तुझं सुख बघायचंय रे बाळा. नाही पण आई, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुला माझा नंबर कुठून मिळाला? ते महत्वाचं नाही, पण मी जे काही सांगते ते महत्वाचं आहे. मला थोड्या वेळात भेटतो. नाही, मला नाही भेटायचंय. हे बघ, मला माहितीये तू कुठल्या विषयावर बोलणार आहे. मी सुंदरी सोबत नाही राहू शकत आहे. मी तुला सांगितलं ना, मी तिच्या समोर सुद्धा नाही जाऊ शकत आहे. अरे माझं नीट ऐकून तरी घे. नाही आई, हे बघ, जे शक्य नाहीये त्याविषयी तू हट्ट धरू नको, तो विषयच नको मला. ठीक आहे, तुझं हेच म्हणणं असेल आणि तू मला भेटणार नसशील तर तू कुठे आहेस, काय करतोयस हे मी सगळं सुंदरीला सांगून टाकेन. अगदी तू एडी सर आहेस हे सुद्धा. काय बोलतेस तू? सांगू तिला की भेटतोस मला? ठीक आहे, मी भेटतो तुला, मी भेटतो. फक्त सांभाळून जा. इकडे कोणाला कळतं कामा नये की आपण भेटणार, आणि मला फक्त वेळ आणि जागा सांग, मी येतो भेटायला. त्याची काळजी करू नको, मी काळजी घेईन त्याची. थोड्याच वेळात भेट मला, मी कळवते तुला कुठे भेटायचं ते. ठीक आहे. अच्छा, तू खरंच भेटणार आहेस मामड्याला? नुसतं भेटणार नाही, माझ्या मनातलं खरं करणार आहे. दादा अडकलो, पुरते अडकलो आपण. कसं निघणार आहे इथून? अरे त्या सुंदरीने हॉस्पिटलच्या 4 बाजूला नाकाबंदी केली आहे. नजरेत आलो ना तर पंचायत होईल. अरे कोण तर पडतंय तिथं? आधीच मेंदू हल्लाय. कट कर. हा दादा, नाही कट करू शकत. हा बघा कोणाचा फोन आहे. साहेब, हिच्याकडे फोन. सेट झाली वाटतं जेलमध्ये. दादा तुम्ही घ्या ना फोन. उचल आणि स्पीकरवर टाक. हॅलो आजुर्या? नाही साहेब, मी बोलतोय. दादा हॉस्पिटलमध्ये आहे ना, मी बाहेर आलोय. मला तर तो तुझ्या बाजूला उभं राहून कान देऊन आपलं बोलणं ऐकतोय असं दिसतंय. गचकू नकोस. मी आहे ना माझ्या भावाची नस ओळखते. अरे बाबा, रुसलाच काय पैलवाना? अरे तुला सॉरी म्हणायलाच फोन केला होता. अरे रागाच्या भरात लागली ना गोळी. त्या जोडीनं तो धान्या आणि तिची सुंदरी दिवसला ना मला. मग माझं डोकं फिरलं म्हणून घातली गोळी. नाही तर तुला गोळी घालणार का मी? अरे त्या हऱ्याम्याने उलटा कान करून मला जेलमध्ये घातले. नाही तर हॉस्पिटल मध्ये आली असते तुला सॉरी म्हणायला. आणि तुझ्या पंटरला विचार,
हॉस्पिटलचा सगळा खर्च कोणी केला? आता काय पाया पडू का तुझं? हा नाही बोलत नाहीस म्हणून विचारलं. हा हा बोलला भाऊ बोलला. ये भावा ऐका घाबरू नको. देवानी या सगळ्याचा बदला घेण्यासाठी तुला अजून एक संधी दिली आहे. हॅलो ऐकतोयस ना? हा तू ज्या हॉस्पिटलमध्ये आहेस ना त्याच हॉस्पिटलमध्ये तो धनंजय सुद्धा आहे. काढ त्याचा काटा, जागेवरच मारून टाक त्याला आणि आपल्या दोघांचा बदला पूर्ण कर. आणि ऐक तुला जर हाताने जमणार नसेल ना तर एक पंटर पाठवते तिकडे. ठीक आहे हुकुम. जमल ना? आणि काळजी घ्या आणि काम झाल्यावर फोन कर. दादा आता नशीब तो सूर्यकांत माझ्या हाताबाहेर नाही गेला. जरा बाबा पुता करावा लागला याला, पण ठीक आहे. हो माझ्या लागामात असणं महत्वाचं. अग बाई तो सरूच्याच गाडीचा आवाज. सरू आलीस बाय. काय ग धनंजयची तब्येत कशी आहे? थांब आधी मला जरा आत तरी येऊ दे. हा सांग की कशी आहे तब्येत? अगं हो ते आई सांग ना कशी आहे तब्येत. आई सांग ना. अगं हो 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 आपले धनंजय आता बरे. खरं बाई ग देव पावला ग. सुंदरी घरी आली म्हणजे आदित्यला भेटायला नाही जाता येणार. 100 चौकशा करेल कुठे जाताय कशाला जाताय. उगा संशय आला तर यापेक्षा उद्याच भेटावं आदित्यला. आणि घरात एवढा आनंद म्हणजे धनंजय सुखरूप असल्याची बातमी घेऊन आली असणार. चांगलंय प्रत्येकानं सुखरूप राहावं हीच देवाचरणी प्रार्थना. पण माझ्या मुलाबद्दल असा विचार का करत नाही ते? परक्याला आपलं म्हणतायत पण आपल्याला क्षमा नाही करू शकत. ही कुठली माणुसकी. बरं जातो फ्रेश होऊन घे. नाही नाही आता फ्रेश व्हायला वेळ नाहीये. त्यांच्यासाठी ना गरम गरम स्वयंपाक करते, कसं त्यांना पण जरा बरं वाटेल. चल तू पण मला भाज्या धुवून दे. आपले धनंजय त्यांच्यासाठी डबा न्यायचा आहे. साहेब वकील साहेब आलेत. नमस्कार साहेब. मुलीत घाल तुझा नमस्कार. इथनं कधी बाहेर काढतोयस? काढतो ना साहेब, लगेच बाहेर काढतो. म्हणजे काही केसच नाहीये. तुम्ही गोळी चालवले असे पुरावेच नाहीयेत. आणि ते दुसरे खोटे आरोप आहेत ना तिथे आपण सांगू ना तुम्ही नव्हता म्हणून. वेगळं कोणीतरी होतं म्हणून सांगू. माझ्या समोरच गाळण उडाली तुझी. कोर्टात पार चड्डीच उतरल. जा केसची तयारी कर आणि ताबडतोब बाहेर काढायचं इथनं. हो हो साहेब. निघ. साहेब आणखीन काय हवंय? आता अरेंज करतो हवालदाराकडून. आणखीन काय हवंय? हे बघितलं ते काय आहे?
जरा प्रॉपर सोय करा. हो निघ. हो साहेब. खरं खरं सांग, तू साहेबच्या सांगण्यावरून इथं धनंजयचा जीव घ्यायला आला होता ना? खरं खरं सांग. मॅडम बोल. सुंदरी थांब. भाऊजी मी 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 ठीक आहे. सुंदरी हा मारायला नाही, धनंजय सरांना वाचवायला आला होता. तो मास्कवाला निसटून गेला ना आता, तो मारायला आला होता. मी अडवायचा प्रयत्न केला तर त्यानं मला ढकललं आणि चाकू उगारला तेव्हा तेव्हा त्या माणसाने अडवलं. तर हा माणूस नसताना आज इथे, तर धनंजय सरांचं काही खरं नव्हतं. सापडला? मॅडम तो गायब झाला. बाहेर विचारलं का तुम्ही? मॅडम मी सर्वांना विचारलं, पण बहुतेक त्यांनी तोंडावरचा मास्क काढला असेल म्हणून त्याला कोणी ओळखलं नसेल. बरं बरं ठीक आहे चालेल. आता सध्या इथे गोंधळ नको. हे काम कर, भाऊजीने घेऊन जाऊन त्यांचं ड्रेसिंग करून घे. भाऊजी प्लीज रिस्क नको आहे, जा तुम्ही. सर खूप लागले, चला. जा. हे सगळं खरं आहे? साहेबाचा माणूस आहे तो. साहेबाला अटक झाली म्हणून मारायला आला असेल. हो, तूही साहेबचाच माणूस आहेस. तुम्ही दोघांनी मिळून ना हे कट रचला असणार आहे. तू विचार करू नका की तू ह्या सगळ्या तावडीतून सुटशील म्हणून. साहेबला जेलमध्ये टाकलंच आहे, आता तुझी बारी. तसं नाही मॅडम. तू काय चाललंय? आवाज कसलाय? हे बघा, तुम्ही आधी शांत राहा. हा इथे काय करतो? खर तर हा सूर्यकांत इथे एक साहेबचा माणूस आला होता तुम्हाला मारायला. आता याचं म्हणणं आहे की याने तुम्हाला वाचवलं. खरं तर कृष्णा भाऊजी हेच सांगत होते, म्हणजे माझाही आधी विश्वास नाही बसला, पण आता ते या सगळ्या घटनेचे साक्षीदार आहेत असं म्हणतात. पण तुम्ही काळजी नका करू, अमित आहे माझ्यासोबत. तुम्ही फक्त आराम करा. तू हे सगळं खरं बोलतोयस का? पण मी सकाळी तर तुला बघत होते, तू इथेच टळणी करत होतास. हो मॅडम, कालपासून इथे ऍडमिट आहे मी. ऍडमिट? होय, साहेबांनी गोळी चालवली माझ्यावर, कारण मी त्यांना तुमच्या विरोधात काही करण्यास थांबवलं म्हणून. कोणाचंच न ऐकणं हे त्यांच्या बाबतीत काही नवीन नाही, पण मी पणाचा एवढा फोपावलाय की त्यांनी माझ्यावर स्वतःच्या भावावर, सख्ख्या भावावर गोळी चालवली. नियम भोकला म्हणून वाचलो, नाहीतर जीव गेला असता. मरण जवळून दिसलं म्हणून माझे डोळे उघडले. म्हणजे तू
तो साहेबच्या विरोधात गेलास? नाही, तिला ठाऊक नाही, पण तिच्यापासून वेगळा झालोय. पुढं काय करेल हे ठरवेन. त्याचा विचार करत असताना मला कळालं की ती धनंजय सरांवर हल्ला करणार आहे. तेव्हाच विचार केला. आजपर्यंत सगळं काही साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे केलं, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, जीवाचा विचार पण नाही केला. पण आज काहीतरी पुण्याचं काम करायला भेटते. करू द्यात. काय होईल? लईतलं जीव जाईल ना माझा. तयार आहे. मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाही बसणार, पण मरणाला शिवून आलेला माणूस कधी खोटं नाही बोलणार. ते धनंजय सरांना चांगलंच कळेल मी काय म्हणतोय आणि का म्हणतोय. मला पण सुधारायचंय, मला पण चांगल्या मार्गावर यायचंय. पण तुमच्यासारखी चांगली माणसंच मला वाट दाखवू शकतील. तुम्ही म्हणाल ते करल, पण प्लीज एक संधी द्या. मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण मी म्हणेन ते करायचं. तू इथून पुढे साहेब सोबत राहशील, पण तिला कळू द्यायचं नाही. तिच्यासोबत राहिला तरी काम आम्ही सांगू तेच करायचं. आणि जर असं नाही केलं तर मी पाहिलं तुम्ही काय करू शकाल ते. आणि मलाही माझ्यावर चढलेला वाईटपणा आणि पाप धुवून काढायच्याच की. त्यामुळे तुम्ही म्हणाल तेच करेन. ठीक आहे, जा तू स्वतःच्या रूम मध्ये जाऊन आराम कर. तुलाही जखम झाली. आणि हो, धनंजयचा जीव वाचवल्याबद्दल थँक्यू. हो मॅडम, थँक्यू कशाला, त्यात कधीतरी चांगलं काम केलंय. येतो. अरे यार, तिला काय उत्तर देऊ आता. हॅलो. अरे झालं का काम? गाडलास का शत्रूला? मारणारच होतो, पण ती चिचुंद्री आली मध्ये निसटला तो. मीच का सावसा निघालो तिथं. ठीक आहे. आणि हे बघ, तू दुसरं कोणाला पाठवणार असेल तर सांभाळून. मरणाचं प्रोटेक्शन आहे त्याला. हॅलो 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 हॅलो. बहुतेक खोली बाहेर कोणीतरी आलंय. मी करतो तुला फोन. हा ठीक आहे. काम झालं नाही की यानं केलं नाही. सूर्या म्हणतोय ते खरे. जाम प्रोटेक्शन असणार त्या हरामखोर धान्याला. गप राहावं लागल, गप राहावं लागल. त्या जोडीला नडण्यासाठी वेगळाच पत्ता शोधावा लागल आणि टाइम बघून तो टाकावा लागल. काय चाललंय तुझं? शब्दात बघ कायच रे तू. यायचं म्हणलास आणि आला. बस तुझ्या कपाळावर फसवा म्हणून लिहिलं गेलं. तोच डाग पुसायचाय मला आता. आई अगं, कशाला नको ते भानगडीत पडतेस आणि मलाही विनाकारण खेचतेस. आणि हे काय नवीन सुरू केले तू? मी आता नाही येणार म्हटल्यावर तू मला ब्लॅकमेल करणार आहेस. सुंदरीची भीती दाखवतेस तू मला. मग काय करू मी? तू ऐकतच नाहीस. करावं लागलं मला. अरे ठीक, मला सांग काय झालं. पटपट सांग काय झालं, का बोलवलं, काय प्रॉब्लेम आहे का? अरे आदित्य, घरामध्ये सुंदरी आणि धनंजयच्या लग्नाबद्दल बोलताय. लवकरात लवकर ते लग्न होईल सुद्धा. एवढी घाई चालली. अरे मग काही होऊ दे ना, बरं आहे ते. अरे काय बोलतोयस तू आदित्य? अरे तू हयात असताना तुझी मुलगी दुसऱ्याचं वडील म्हणून नाव लावणार याचं काहीच नाही वाटत तुला? इतके दिवस लेडी सर म्हणून तिला भेटत आलास, आता तिला बाबा म्हणून भेटावंच नाही वाटत खरे तुला? प्लीज जरा हळू बोल. इकडे कोणी ऐकलं ना तर परत प्रॉब्लेम होईल. हे बघ आदित्य, हे बघ,
तू आता बदलला आहेस, तुला पश्चाताप झालाय आणि मला खात्री आहे तुला सगळे माफ करतील, आपलं म्हणतील. हे बघ, बापाला लेकीचं आणि लेकीला बापाचं सुख मिळू दे रे. खूप वणवण भटकल्यास आता लपून छपून जगणं बंद कर. आपल्या घरी चला रे, नको वणवण करूस. त्यासाठी घरी यावं लागेल ना तुला. आई मी तुला शेवटचं सांगतो, तिकडे त्या सगळ्यांसमोर नाही येते, मी नाही फेस करू शकत यार. तुला कळत कसं नाहीये? आणि आपण भेटलो ना एकमेकांना, तेवढं पुरेसं नाहीये का तुला? नाहीतर मग मला तुला भेटणं बंद करावं लागेल. चुकतोयस तू आदित्य, तुझ्या भल्यासाठी बोलते तर ऐकतच नाहीयेस माझं. आणि विसरू नकोस, आत्ताही जाऊन मी सुंदरीला सांगू शकते की या शहरामध्ये तू ओळख बदलून राहतोय. ठीक आहे, ऐक 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 माझं, मला थोडा वेळ दे. हा, मी असं पटकन डिसिजन नाही देऊ शकत, मला थोडा वेळ दे, मी सांगतो तुला. पण आता ऐक, बोलणं बरोबर नाहीये. तिकडे पण सगळे वाट बघत असेल, तू कुठे गेलीस, त्यांना प्रश्न पडलेले असेल. तू 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 एक काम कर, तू घरी जा, आपण बोलूया. हा, मला थोडा वेळ दे, मी सांगतो तू. मी जाते, पण मला नक्की कळवशील तू? नक्की. ऐकणार आहेस ना? फोन कर, मी वाट बघते. येते मी. तू सांभाळून जा. हा, काळजी घे तुझी. हो.